आणि यानंतर एक अतिशय धक्कादायक आणि भीषण बातमी। एसटी महामंडळाच्या बसेसची अजून सुद्धा दुरावस्था पाहायलाच मिळते। एसटीची तुटलेली काच आणि भर पावसात वायपर सुद्धा बंद आहे, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जातोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या एसटी प्रशासन जागं होणार का, या तुटलेल्या गाड्यांची डागडुजी करणार का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परिवहन मंत्री आता या संदर्भात काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ गेल्या 2 ते 3 दिवसांपासून प्रचंड सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतोय। सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे आहेत आणि पावसाळ्यामध्येच अशा पद्धतीच्या जर एसटीच्या गाड्यांची जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांच्या जीवाचा प्रश्न आणि याची खबरदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल आता सध्या नागरिक विचारू लागले। सर्व प्रवाशांना धोका निर्माण झालेला आहे। गाडीचा काच पण तुटला आणि वायपर पण चालत नाही। सो मग आमच्या सुरक्षेसाठी आम्हाला गाडी चेंज करून पाहिजे। गाडी चेंज करावीच लागणार आहे, कारण काच फुटलेला आहे, ड्रायव्हरांनाही प्रॉब्लेम येतोय आणि एवढे पॅसेंजर बसलेले आहेत, सगळ्यांचाच प्रॉब्लेम